व्यवसाय एकच असून सुद्धा मराठे हे कुणब्यांपेक्षा वेगळे कसे? आणि ही लोक स्वतःची जात म्हणून मराठा अशी का लावतात? तर त्याचं उत्तर आपल्याला इतिहासात सापडतं. आता पूर्वीच्या काळी लढाया व्हायच्या आणि मराठी माणसं ही वेगवेगळ्या सुलतानांकडून युद्ध लढायची. पण हे लोक पूर्ण वेळ युद्ध लढत नव्हते, तर ते 6 महिने शेती करायचे आणि 6 महिने शेतीचं काम ज्यावेळी संपतं त्यावेळी युद्धावर जायचे. आता हे लोक ज्यावेळी बाहेरच्या राज्यांमध्ये लढायला जायचे त्यावेळी त्यांना मराठे म्हणून संबोधलं जायचं. मुघलांच्या किंवा इतर शासकांच्या अनेक कागदपत्रांमध्ये मराठे आ गए असा उल्लेख सापडतो. अगदी शिवरायांच्या काळात सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळी सैन्य जायचं त्यावेळी मराठे आ गए असंच त्यांना संबोधलं जायचं. मग शिवाजी महाराजांच्या सैन्यात फक्त एकाच जातीचे लोक होते का? तर तसं नाही आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते, तरीही त्यांना मराठे म्हणूनच संबोधलं जायचं. याचा अर्थ मराठा हा जातीवाचक शब्द नाही आहे, तो समूहवाचक शब्द आहे.